नमस्कार, तुमचं मनीषा कुकिंग सेंटरमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हाला माझी पहिली रेसिपी आवडलीच असेल तर आपण आज दुसरी रेसिपी घेऊन आलो आहोत. पत्ता गोबीचे वडे कसे करतात, तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. पत्ता गोबी, बेसन, हिरवी मिरची आणि लसूण, कोथिंबीर, जिरा, बेकिंग सोडा, लाल तिखट, हळद आणि मीठ. आता आपण पत्ता गोबी किसून घेऊया आणि लसूण आणि मिरची पण आपण ठेचून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्याला किसून घेतलेले आहे. तर आपण आता याचं मिश्रण एक करूया. याच्यामध्ये मी बेसन टाकते. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण पत्तागोबीला ऑलरेडी पाणी खूप असते. जेवढं पाणी याच्यामध्ये पीठ याच्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. अशा प्रकारे आपण बेसन मिक्स करून घेतले आहे. तर तोपर्यंत आपण तेल गरम करून करायला ठेवूया. आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं कूट टाकायचं आहे. हिरवी मिरची थोडीशी टाकणार आहे मी, कारण ही हिरवी मिरची खूप तिखट आहे बारीक असल्यामुळे, आणि थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी टाकते मी. मीठ, हळद, लाल तिखट थोडंसं, कोथिंबीर, आणि सोडा थोडासा. आता ह्याला मिक्स करून घेते मी. तेल गरम झालेलं आहे. आता आपण वडे करूया. असा एक छोटासा गोळ आपल्याला घ्यायचा आहे हातावर, आणि जेवढा आपल्याला असं गोल करता येईल तसं करायचं आहे. आणि अलगपैकी याच्यामध्ये सोडायचं आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. लालसर मस्त झालेले आहेत, फुगलेले पण आहेत. लहान मुलं पत्तागोबीची भाजी खात नाहीत, त्याच्यामुळे आपण असं वेगवेगळ्या प्रकारे काही नवीन केले तर मुलांना आवडते पण आणि चविष्ट पण लागते. मुलांना चमचम चकमकीत खूप आवडते खायला, त्यामुळे असं थोडंसं नवीन ट्राय करायचं. आणखीन मी थोडेसे बनवून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप स्मूथ आणि छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम सिल्की, एकदम हे आणि स्वादिष्ट झालेले आहेत. लहान मुलांना खूप आवडतील. नक्की ट्राय करून पहा.
लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.